आदरणीय व्यासपीठ, भारत विकास परिषद, सर्व मान्यवर, भीती कशासाठी जो सगळे सिनियर्स माझ्यासमोर बसले, ज्यांच्यामध्ये कांतारे सरांच्या म्हणजे त्यांच्यासमोर मी लहानाचा मोठा झालो दिल्लीमध्ये मंगळवारात. रानडे सर खूप चांगले मित्र किंवा त्यांच्याशी काही वर्षांपूर्वीचा मोरे काका मोरे म्हणजे प्रकाश मोरेंच्या त्यांच्याबरोबरचा संपर्क मला आठवत आहे सर. तर अशी काही लोक जनमान्य आणि सगळे जुने जाते दोषी सर आहेत. तर ह्या मला अजिबात अपेक्षित नव्हतं हे की मी असं काही सिनियर सिटीजनसमोर डिलिव्हर करणार आहे आणि घाबरून गेलो माझ्याशी आल्यावर थोडंसं. पण एक आहे, मला जरा रेड्डी साहेबांच्या याला फोन झाला तर त्यांनी मला विचारलं होतं की सुनील तुम्ही कशावर लेक्चर हे करणार आहे, डिलिव्हर करणार. त्यांचा अपेक्षा होती, त्यांनी मला सांगितलं की पर्यटनाचा विषय म्हणजे पर्यटन किंवा पर्यटन याविषयी तुम्हाला काही बोलू शकेल का. तर बोलू शकेल का, तर यस 10 टाईम बोलू शकेल, काहीच प्रॉब्लेम नाही. 10 वेळा पर्यटन या विषयावर बोलू शकेल किंवा इनफॅक्ट नेचर अँड हे म्हणजे निसर्ग आणि पर्यावरण या विषयावर मी बोलू शकेल. परंतु मला असं वाटतं, मी त्यांना रिक्वेस्ट केली की मला असं वाटतं की म्हणलं खूप काही सातारकर म्हणजे सगळेच राहणारे सगळे सिनियर सिटीजन्स आहेत ते कुठले आहेत, साताऱ्यातले आहेत. तर म्हटलं ठीक आहे, मला साताऱ्याशी भविष्यकाळामध्ये येणाऱ्या किंवा भेडसावणाऱ्या काही समस्यांवर सातारकरांशी बोलायचं आहे. तर म्हटलं तुम्हाला चालेल काय, ते म्हटलं ठीक आहे सांगा विषय. तर मला आज ज्या विषयावर बोलायचं आहे तुमच्याशी, ज्या विषयावर तुमच्याशी वार्तालाप करायचा आहे, तुम्ही वेगवेगळ्या शाहूनगर, शाहूपुरी, कृष्णानगर किंवा ह्या सगळ्या वेगवेगळ्या उपनगरं ते सातारा शहराच्या मुख्य भागातून आलेले तुम्ही लोक आहात, बरोबर आहे ना. बरोबर. सातारा शहराच्या विविध विखुरलेल्या भागातून तुम्ही आलेले लोक आहात आणि तुमच्या घराच्या आजूबाजूला सद्यस्थितीमध्ये निसर्ग किंवा पर्यावरणीय स्थिती काय आहे याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का, हे आपण आपल्या या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून समजून घेऊया. असेल तर खूप छान गोष्ट आहे, नसेल तर माहिती घेऊन त्याच्यावर काय करता येईल या गोष्टीवर आपण बघूया, बरोबर आहे. हां, आणि काय झालंय, वेळेचं इतकं बंधन आहे म्हणजे आता मला म्हणजे किमान 1.25 तास लागतो मला लेक्चर करायला. जर माझ्याकडून काही घाई झाली, काही राहून गेलं तर मला कधीही माझा फोन कधीही बंद नसतो. रानडे साहेबांनी याचा अनुभव खूप चांगला की मला कधीही फोन बंद नसतो, तुम्ही कधीही मला फोन करू शकता, वेळेचं काही बंधन नाही. कामात असेल तर मी सांगेन की नंतर करा किंवा नंतर बोलूया, ठीक आहे. तर आजचा जो विषय आहे त्या विषयाबाबतीत काही कल्पना आहेत. मानव वन्यजीव संघर्ष, मानव वन्यजीव संघर्ष म्हणून एक विषय आहे. याच्याबद्दल तुम्हाला काही कल्पना आहे का की मानव वन्यजीव संघर्ष म्हणजे थोडंसं पण आणि संवादात्मक होईल, आपण एकमेकांशी गप्पा पण मारूया. गप्पा मारताना आपल्याला तो विषय एकमेकांपर्यंत कसा पोहोचेल किंवा मला काय कळतंय किंवा तुम्हाला हे काय समस्या मला काय सांगता येते या बाबतीने सुद्धा आपण जाऊया. तर मानव वन्यजीव संघर्ष म्हणजे नक्की काय सांगता येईल, मानव वन्यजीव संघर्ष म्हणजे काय, मानव वन्यजीव संघर्ष, मानव वन्यजीव संघर्ष. मानव वन्यजीव संघर्ष म्हणजे ज्या ठिकाणी वन्यजीवांचा अधिवास आहे तिथे माणसांचं जे अतिक्रमण होतं त्याच्यामुळे तो संघर्ष निर्माण करतो. मग असं जर आपण म्हणलं तर साताऱ्यात वन्यजीव राहतो, मानव राहत नव्हता. सातारा हे मराठ्यांनी वसवलेलं पहिलं आणि एकमेव सुनियोजित शहर सातारा हे मूळ गाव कुणाचं असू शकत नाही, वसवलेलं आहे. शाहू महाराजांनी वसवलेले, मराठ्यांनी वसवलेले एकमेव शहर आहे म्हणजे गाव, हे एकमेव इतिहासामध्ये. तर मग इथं पण मानव वन्यजीव संघर्ष होता. मग आपण इथं हाकललं नाही, तर पहिली काही माणसं राहत नव्हती, इथं जनावर वाईल्डलाईफ राहत होतं. बघा आपण जवळजवळ मानव वन्यजीव संघर्ष एकमेकांच्या अधिवास क्षेत्रामध्ये केलेला हस्तक्षेप, बरोबर ना, एकमेकांच्या आदिवासी क्षेत्रामध्ये. मग एकमेकांच्या आदिवासी क्षेत्रामध्ये हा हस्तक्षेप कसा होतो, तर सुरुवात कुठून होते, आदिवासी हस्तक्षेपाची सुरुवात कुठून होते. हां, खूप छान मस्त नाव आहे त्या शब्दाचं नाव, शब्द खूप छान आहे, त्या शब्दाचा अर्थ खूप छान आहे. फक्त तो नुसता एकदा शब्दार्थ तो जर धरला तर त्याच्या अलीकडे आणि त्याच्या पलीकडे पण काहीतरी आहे. हां, त्या शब्दाचं नाव आहे विकास. ते विकासाच्या मागून पुढे सगळा संघर्ष आहे, मध्ये तो सापडलाय है ना. मध्ये तो विकास आहे, इकडं पण संघर्ष आहे इकडं पण संघर्ष आहे. हां, इकडं संघर्ष करणारे वेगळे आहेत, इकडे संघर्ष करणारे वेगळे आहेत, बरोबर आहे. हां, आणि इथं विकास आहे, डेव्हलपमेंट. हां, जिथं जिथं डेव्हलपमेंट आहे तिथं संघर्ष आहे. तो संघर्ष मानव वन्यजीव एवढ्याच गोष्टींवर, एवढ्याच बाबींवर न राहता तो हर चराचराच्या जीवनाशी जगण्याशी निगडीत संघर्ष आहे. हां,
आपण त्यातल्या सगळ्या संघर्षाशी आज आपण हे करणार नाही. मी प्रतिनिधित्व करतो निसर्गाचं, नेचरचं प्रतिनिधित्व मी करतो. मी आज माझ्या का तर ते माझे भाऊबंद आहेत, म्हणजे तुमचेही भाऊबंद आहेत ते. मला असं वाटतं की माझ्या खूप जास्त जवळचे आहेत. बोलायला येत नाही, सांगायला येत नाही ना त्यांना, हे की नाही. त्यांच्या भाषा न समजता त्यांच्या सांकेतिक खुणांमधून मी तुम्हाला काही सांगण्याचा प्रयत्न करते की ते काय प्रश्नांना, काय समस्यांना सामोरे जात आहे. का तर मध्ये विकास आहे ना, विकास आहे मध्ये, आहे ना. त्याच्या मागे पुढे इकडे शाश्वत आहे, इकडं शाश्वत आहे, सांगितलं ना. विकासाच्या मागे पुढे पण कोण आहे, इकडं शाश्वत विकास आहे, इकडं शाश्वत विकास आहे. इकडं वाढ आहे, इकडं सूज आहे, ग्रोथ आहे. म्हणजे खूप म्हणजे हे मी ज्या वेळेला इन्व्हायरमेंटल सायन्सला ज्या वेळेला विद्यापीठामध्ये शिकत होतो, मला खूप काही छान गुरुजन मला मिळाले. म्हणजे मी हे काही शेवटी संस्कार पाहिजे, संस्काराशिवाय जडण घडत नाही आहे. म्हणजे जे तत्कालीन इंदिरा गांधीचे पायलट सल्लागार जे होते, जे 1970ला जे ह्याला मॉन्ट्रियलला काहीतरी जी काही सुंदर परिषद झाली, त्याच्याबरोबर जे गुरुमध्ये जे होते डॉक्टर जय सामंत, पर्यावरण विभाग प्रमुख शिवाजी विद्यापीठ त्यांच्या आकाराला त्यांच्या मुशीची करायला खूप बारीक सारी गोष्टी चिडवायचे. तसंच आहे शाश्वत अशाश्वत आणि मध्ये विकास आहे. हे विकासाच्या मध्ये कुठं आलो आपण, खूप छोट्या छोट्या बेसिक साकारणाऱ्या गोष्टींवर आपण बोलणार आहे. संघर्ष कुठं सुरू झाला तर मी हस्तक्षेप करायला सुरुवात केली. हस्तक्षेपाची पहिली सुरुवात साताऱ्यामध्ये एक साधारणतः माझं बालपण सगळं साताऱ्यामध्ये गेलं. म्हणजे साधारणतः 10व्या 7 5 12 वर्षापासून मी साताऱ्यामध्ये राहिलो आहे. माझी आई प्राथमिक शिक्षक होती. त्याला जकातवाडीला तालुका मास्तर म्हणून रिटायर झाली. हे चव्हाण आईचं रिटायरनंतर आम्ही हे करून घेतो माहेरचं होतं ते. ती जकातवाडी तालुका मास्तर रिटायर झाली आहे. तर त्यावेळेला आम्ही साताऱ्यात आलो. आईची ज्यावेळेला कारीला बदली झाली पेन्नानगरहून, त्यावेळेला मी साताऱ्यात आलो. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा साताऱ्यात आलो. म्हणजे साताऱ्याला येणं या अर्थानं. तेव्हापासून साताऱ्याच्या आजूबाजूच्या परिसराचे संस्कार आहेत माझ्यावर. अख्खं बालपण माझं महादाराच्या जंगलात गेलं 2 वर्षापूर्वी. 8 जून 2022ला दायित्व होतं माझं. 8 जून 2022ला महादाराच्या जंगलाचा प्रस्ताव जो काही 2020 पासून फॉलो घेतो तो प्रस्ताव मी शासनाला सादर केला होता. महादाराचं जंगल हे भारतातलं फुलपाखरांसाठीचं पहिलं राखीव जंगल प्रस्ताव प्रेझेंटेड बाय, मॉनिटर्ड बाय अँड ऑपरेटेड बाय सुनील. काय केलं भारतात, काय आहे साताऱ्यात, काय आहे त्याप्रमाणे मला साताऱ्याकडे सांगायला काय. महादेवाचं जंगल हे जे भारतातलं पहिलं फुलपाखरांसाठीचं राखीव जंगल आहे. हां, तर हे ह्या गोष्टीच्या वेळेला मी सांगतो, ह्या गोष्टीच्या वेळेला हे करतो. तर साताऱ्यामध्ये अगर पहिला संघर्ष काय होता तर ज्यावेळेला मी 7वीमध्ये पहिल्यांदा साताऱ्यामध्ये त्यावेळेला किल्ल्यावर आम्ही जायचो. बालपण सगळं किल्ल्यावर आजूबाजूच्या डोंगरदऱ्यांमध्ये गेलो. वरून ज्या वेळेला बघायच्या वेळेला साताऱ्यामध्ये सर्व त्या पातळ्यांमध्ये झाडं दिसायची. त्या झाडांमधून लपलेले पत्रे दिसायचे, पत्र्याची घरं दिसायची. बघा नाही का नाही, पूर्ण सातारा होतं पूर्ण गर्द बनवाई. म्हणजे साताऱ्यात झाडं, घरांपेक्षा झाडं जास्त होती. आता काय अवस्था आहे, ज्या वेळेला एखादं झाड तोडतो, एखादं, कधी विचार केलाय का त्या झाडाच्या आधारित केवढी मोठी परिसंस्था तिथे काम करत असते. झाडावर मी काय म्हणतो, काय नाही, जरा इकडे रूम काढायचे. इकडे रूम काढली की मला पोराचं लग्न होईल, मुलीचं लग्न होईल, एक्स्ट्रा एक पाहिजे, हे की नाही. बरोबर आहे, मान्य आहे. घर बांधू नये असं मी अजिबातच म्हणणार नाही. किंवा ते झाड न तोडता घर बांधता येईल हा कधी विचार केलाय. जेवढे काही साताऱ्यामध्ये आता तुम्ही सुद्धा तुमचं स्वतःचं, मी अजिबात वाईट म्हणत नाही किंवा दोष देत नाही किंवा नकारात्मक अर्थानं मला अजिबात घेऊ नका बरं का. आणि तसं काही असेल तर आधीच सॉरी. तुम्ही स्वतःनी सुद्धा घर बांधले असेल, मी पण माझ्या आयुष्यामध्ये घर बांधतोय. मी प्रत्येकाने स्वतःने सुद्धा घर बांधलंय. घराभोवती असे किती लोक आहेत की घराभोवतीची झाडे तोडून घर बांधलंय आणि परत झाडं लावली. जेवढी आहेत तेवढी झाडं लावली. मला मी अशा अर्थाने म्हणत नाही, मला काय म्हणायचं किती लोक आहेत त्याचं पर्सेंटेज काय नाही का नाही. मग आता मग ह्या लोकांची संख्या किती, तोडणाऱ्या लोकांची संख्या किती. कधी ज्यावेळेला आपण एखाद्या अपार्टमेंटमध्ये स्कीममध्ये आपण घर घेतोय त्यावेळेला ज्यावेळेला तो असा मस्त एक लँडस्केप दाखवतो की असं घर आहे त्याच्या बाजूला, म्हणजे 5-50 मजलीची काय बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगच्या बाजूला सगळं पार्क दाखवलेलं असतं, झाडं असतात. फ्लॅट घेतला, कधी विचारलं की त्याला बाबा इथं झाड नकाशा कुठे गेलं, झाड दाखवत होतो छान दिसायला, आहे की नाही. पार्क दाखवलं, पार्कमध्ये वेगळी झाडं दाखवली. संघर्ष कुठं सुरू होतो बघा, ज्यावेळेला आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्या, आपण प्रायमरी कन्झ्युमर आहोत त्या सगळ्यांचे. म्हणजे प्रायमरी कशा अर्थानं म्हणतो मी,
साताऱ्यामध्ये कुठल्याही गोष्टीचा जर अघटित परिणाम झाला, नैसर्गिक घटकांमध्ये कुठलाही अघटित परिणाम झाला तर त्याची हानी पोचणारे कोण आहे पहिले? आपण आहोत पहिले. वी आर नेटिव्स, आपण इथले स्थानिक आहोत. आणि फायदा झाला तो कोणाला होणार आहे? तरी आपल्यालाच होणार आहे. ह्या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता आपण काय केलं तर सरसकट, म्हणजे तो झाड तोडतोय तर मी लक्ष दिलं नाही, आणि मी झाड तोडतोय तर मी वाचवतोय झाड, म्हणून मी स्वतःला मोठं करून घेतलं, आणि तो झाड तोडतोय तर त्याला झाड तोडून दिलं मी लक्ष दिलं नाही, कुठं तक्रार केली नाही, कोणाकडे बोललो नाही, आहे की नाही? रस्त्याची एवढी झाडं तुटली. जांभळी चौक होता ना, जांभळी चौक होता ना, खणाळी चौक माहिती आहे तुम्हाला? काय जांभळी चौक तुम्हाला सगळ्यांना माहित आहे जांभळी चौक, आहे की नाही? चांदणी चौकामध्ये याची झाडं होती, चिंचेची झाडं बघितलीत का? चांदणी चौकामध्ये चिंचेची झाडं होती, आणि आता आम्ही त्या रस्त्याला झाडं लावतोय. म्हणजे मी कुणाबद्दल वाईट बोलणार नाही किंवा काही नाही. वरच्या पॅलेस स्ट्रीटला झाडं लावली ती आमच्यामुळे झाडं लागली. वरच्या रस्त्याला झाडं बघतात ती आम्ही लावलेली झाडं आहेत, आम्ही जगवलेली झाडं आहेत. आम्ही कुठल्या ह्यांना माहिती आहे त्यांना आम्ही कशा, म्हणजे काय म्हणतात, लेखी बोली सुनीला घे किंवा कोणाच्या हातून कसं काम करून घ्यायची, कसं जरा थोडीशी गरिमी काव्यानं आम्ही करत असतो. फडणवीस साहेबांना माहिती आहे त्या गोष्टी की कुणाला कसं काय झाड लावत भारी असते, एक नंबर असते लाव, आणि मग ती झाडं त्याकडून जगून घ्यायची. तर पहिला त्याला फायदा होतो किंवा असं काय, मी तो ज्यावेळेस त्या झाडाच्या शेजारी राहतो त्यावेळेला पहिला फायदा घेणार तो आहे. मी सेकंडरी टर्शरी याच्या स्टेजमध्ये, मी पुढे शाहूनगरमध्ये आहे ना, राणे साहेबांच्या इथं खाली झाड लागलं तर त्याला माझ्याकडे ऑक्सिजन येईल का, माझ्याकडे सावली यायला फार वेळ लागणार ना. पहिला राणे साहेबांना मिळणार त्याचा ऑक्सिजन. तर या पद्धतीनं आता पॅलेस स्ट्रीटला झाड लावतो. साताऱ्यात म्हणजे ह्या लोकांना मी दरवर्षी उद्युक्त करतो ह्या गोष्टी करण्यासाठी. ह्या गोष्टी का करायच्या आहेत सगळ्या, ह्या गोष्टी सगळ्या का करायच्या? तर बघा त्याची कारणं छोट्या छोट्या गोष्टी आहेत. झाडांपासून सुरुवात केली. हल्ली साताऱ्यामध्ये म्हणजे हा जो साताऱ्यातला जो हे गेला, म्हणजे झाडांचा जो गर्द वनरायची जी काय छाया होती ती छाया गेली. आजचं टेम्परेचर माहिती आहे 42 आहे. आज 42 आहे साताऱ्यामध्ये. 42. सातारा कसली सिटी आहे? लोकांना एक अजून एक गोष्ट काय वाटते ना, की सातारा ही पेन्शनर सिटी आहे. पण तुम्हाला एक छान गोष्ट सांगू का, सातारा ही पेन्शनर सिटी, ह्या गोष्टीचा मला साथ आलेला नाही बघा. सातारा ही पेन्शनर सिटी आहे. येस, सातारा ही पेन्शनर सिटी आहे. आणि यात अभिमान वाटण्यासारखं काय असावं? शांतता आहे. ब्रिटिशर्स हुशार होते, त्यांना मानलं पाहिजे का? केस ते हुशार होते. म्हणजे आपण एकदा मान्य करतो, हुशार होते, चालू होते एक नंबर, कारण व्यावसायिक होते. तिथं तुम्हाला काही शिकवायला आणि शांतपणा करायला ते काही सांगायला आलेले नव्हते. व्यावसायिक होते, हुशार होते. जे काही नगरांची स्थापना झाली त्यांच्या दरम्यानची, ब्रिटिशर्स गेल्यानंतर बघा, ब्रिटिशर्स गेल्यानंतर भारत नको, आपण छोटा विचार करूया. महाराष्ट्रात स्वतंत्र भारतामध्ये विकसित झालेलं शाश्वत पद्धतीवर चालणारं पर्यटन स्थळ सांगा. एक सांगायचं. इकडंच मेजर जनरल लॉर्डवी, पहिला आर्थर मेलेट, जना आला. हां, नेक्स्ट बघा. हां, कास पर्यटन स्थळ नाही. हां, कास पर्यटन स्थळ म्हणून हे नाही केलं. कासला पर्यटनाचा दर्जा नाही आहे. कासला वर्ल्ड नॅचरल हेरिटेज साईटचा दर्जा आहे. त्या कागदारीचा असं, त्या दर्जासाठी आम्ही इतके झगडलो तुम्हाला सांगतो. म्हणजे काही कासचं नुकसान कोणी केलं तर साताराकरांनीच कासचं नुकसान जास्त केलं. हां, लाज वाटते आपल्याला कास तलाव म्हणायला, आहे नाही? काच तलाव म्हणतो. कास तलाव नाही, काच तलाव. हां, मग बरोबर आहे, काच तलाव आहे तो. तर त्या एका सर्टन स्टेजला ज्यावेळेला वर्ल्ड नॅचरल हेरिटेजचा प्रस्ताव करण्याचं आमचं काम सुरू होतं, सामंत सर, डॉक्टर मधुकर बासुरकर, डॉक्टर सुनील लिमये जे सातारा त्यावेळेला DF होते, तर आमचं ह्याचं कोयना आणि चांदोलीचं प्रस्ताव करण्याचं काम सुरू होतं. त्यावेळेला मला लक्षात काय आलं की कासचं त्यावेळेला नुकताच उदय होता, म्हणजे सुरुवात झाली होती. कासला फ्लो वाढेल असं एक हे होतं. म्हणजे याला काहीतरी याला दर्जात्मक किंवा संरक्षणात्मक काहीतरी दर्जा द्यावा, म्हणून आम्ही त्यामध्ये कासचं नाव घातलं. शेवटच्या अगदी अंतिम 10 दिवसांमध्ये आम्ही कासचा प्रस्ताव तयार करून तो वर्ल्ड नॅचरल हेरिटेजला सादर केला, आणि ते वर्ल्ड नॅचरल हेरिटेज साईटमध्ये गेलं. त्या पण कमिटीचा मी वन ऑफ द मेंबर या याचा. पर्यटन स्थळ नाही आहे साताऱ्यामध्ये. सातारा महाराष्ट्रामध्ये जे शाश्वत याच्यावर चालतंय, शाश्वत धर्तीवर चालतंय. गेल्या महिन्यामध्ये आले ना नवीन महाबळेश्वर, वाचलं तर पेपरला नवीन महाबळेश्वर. गेल्याच महिन्यामध्ये तुम्ही हेही वाचलं असेल की ह्याच्या वॉटर स्पोर्टला मनाई केली, बामनोलीच्या का मनाई केली? परवानग्याच नाही.
कुठल्याही नियमांना नियमांना अनुसरून नाही. हा विषय का बोलतोय मी, हे वादग्रस्त विषय किंवा अशा पद्धतीचे विषय का बोलतोय मी? संघर्ष, विकास मध्ये विकास आहे. हा विकास ज्यावेळेला साताऱ्यामध्ये मी ज्यावेळेला विचार करतो, साताऱ्यातली झाडं गेली, हां साताऱ्यातली झाडं गेली, झाडांबरोबर अजून साताऱ्यातली एक गोष्ट गेली. मी अगदी हळूवार त्या मुद्द्यापर्यंत येणार आहे. मला इकडं गरज नाही आहे, मोठ्या स्क्रीन असतं तुम्हाला खूप छान अजून मी सांगितलं असतं काही फोटोग्राफच्याद्वारे. अजून साताऱ्यामधून एक गोष्ट गेली झाडांबरोबर. हां 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 झाडांबरोबरची जैवविविधता गेली. जैवविविधतेबरोबर अजून काही गोष्टी गेल्या की ज्या माणसाशी निगडीत होत्या आणि माणूस त्याचा ऑपरेटर होता, म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम होती ती माणसाकडे. साताऱ्यामधून हां पाऊस कधीच कमी झाला नाही. अनियमित आला, अनियमित झाला. 150-200 वर्षापूर्वी जर तुम्ही रेनफॉल जर घेतला, रेनफॉल डेटा घेतला तर त्यामध्ये फारसा बदल झालेला नाही, फक्त अनियमित झाला. अनियमित म्हणजे कमी जास्त पडतोय, अचानक पडतोय, म्हणजे कमी जास्त आणि अनियमित. म्हणजे साताऱ्यात इथं पाऊस पडला तर इथं ढगफुटी होते आणि त्याच वेळेला मागच्या पाऊसच पडतो, असंही होतं. हां एक अजून एक गोष्ट साताऱ्यामध्ये झाली. सातारा शहराची रचना ठेवून जर बघितलं बघा तर सातारा शहर हे डोंगर उतारावर असलेले शहर. हां डोंगर उतारावर. सातारा हा डोंगरात आहे. साताराचा पायथा करंजे, साताराचा पायथा आहे करंजे, बरोबर आहे. साताऱ्यामध्ये घोडे काय घोड्यांचा आणि मानवी जीवन आणि या गोष्टीचा संबंध काय? काय संबंध आहे? मोठी ड्रेनेज सिस्टीम, 5 लाख लोकसंख्या, साताऱ्यात 5 लाख लोकसंख्येने वापरलेलं पाणी त्या ओढ्यांमधून तुम्ही सेवेज जे काही बाहेर सोडत होता त्याचा सोडायचं. पर्यावरणीय मुद्दा आहे. म्हणजे तुम्हाला मानववन्यजीव संघर्षाचा विषय सांगायला सुनीला काय हा वेळा माणूस आहे का काहीच बोलतोय? हां पुढे कुठे आहे साताऱ्यामध्ये? पुढे गेले अजूनही साताऱ्यामध्ये बघा काय झालं. पुढे गेले ते गेले, अजून काय झालंय बघा, बारकाईने बघा. म्हणून मी जाणीवपूर्वक तुम्हाला क्ल्यूसाठी मी तुम्हाला सांगितलं की सातारा शहर हे डोंगर उतारावर बसलेलं शहर आहे. माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती. एक काळ असा होता राजवाड्यावर कितीही जोराचा पाऊस होत्या, कितीही जोराचा पाऊस होत्या, मी राजवाडाच म्हणतोय स्पेसिफिक, बाकीच्या ठिकाणची पण उदाहरणं आहेत. एकही दिवस मला असं आठवत नाहीये की त्यावेळेला राजवाड्यावर पाणी तुंबलंय असा एक काळ होता. आणि आता 10 मिलीमीटर जरी पाऊस झाला तर साताऱ्याच्या कुठल्याही सखल रस्त्याने चालता येत नाही. कारण काय? पाणी मुदत नाही. एक पाणी मुदत नाही. एक अजून आणि ड्रेनेज सिस्टीम जी पाईपलाईन केल्यानंतर ना तुमचं वरचं सरफेस रन ऑफ जो आहे, सरफेसवरचं जे पाणी जाणार आहे त्या जाणाऱ्या पाण्याला सामावून घेण्यासाठी जागा कुठे आहे? चेंबर्स कुठे आहेत? कुठे चेंबर्स? पाणी कुठं जाणार? ते रस्त्यात जाणार. रस्त्यातून गाड्या चालवायचे. किती म्हणजे पर्यावरणीय समस्या आहे? येस पर्यावरणीय समस्या आहे. तुम्ही म्हणाल की हे काय संबंध आहे? त्याशी संबंध आहे. सगळे येईल हळूहळू. त्याबरोबर काय झालं तर प्लॅस्टिक ही मानवास लाभलेली मिळालेली एक अमूल्य देणगी आहे बरं का. प्लॅस्टिकचा शोध एक लक्षात घ्या. प्लॅस्टिकचा शोध, प्लॅस्टिक शिवाय आपण जगू शकत नाही. पण प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम असेल? वाईट बोलणार आहे तुम्हाला नाही, मला स्वतःला सुद्धा ती गोष्ट लागेल. अक्कल नाही वापरायची, प्लॅस्टिक वापरायची साक्षरता नाही. मी साक्षर नाही, प्लास्टिक वापरण्यासाठी मी लायक नाही. बरोबर आहे का? बघा पटतायत का गोष्टी? मी प्लास्टिक वापरण्यासाठी सक्षम नाही. ज्या वेळेला एखादी गोष्ट ही तर गोष्ट जीवाशी आली तर खूप वेगवेगळ्या व्याधी असतात आणि त्याची पथ्यपाणी असतात. थेट जीवाशी खेळ असतो ना. जरा जरी इकडं तिकडं काय झालं की तिकीट. बरोबर आहे ना? गोळ्या व्यवस्थित खाणार, पथ्यपाणी व्यवस्थित पाळणार, प्लॅस्टिक कमी टाकत नाही व्यवस्थित त्याची विल्हेवाटीसाठी. मी तरी रिसायकलिंगसाठी कलेक्शन करून मी का देत नाही ते कुणाला? मी माझ्या घरात आलेलं प्लॅस्टिक व्यवस्थित साठवून एखाद्या भंगारवाल्याला का देत नाही की तो ती रिसायकल करेल? पैसे मिळतील. मी का ते उघड्यावर टाकतो? मी बाजारात जाताना मी कापडी पिशवी का बरोबर आयुष्यात आम्हाला कधी म्हणजे कापडी पिशव्या तर काही नव्हतंच हो. कापडीच पिशव्या होत्या मला. मी लहान म्हणजे बालपणचे मी असलो कापडीच पिशव्या होत्या. कुठे गेलो आपण? काय एवढे गाड्यात झालो? कशासाठी? एवढी युजर फ्रेंडली का झालो? आहारी गेलो आहे पण सवय लागली आपल्याला. हां
कशाला दुकानदाराला हे करायची पिशवी मागायची मागायला एकदा त्याला लाज वाटते त्याला प्लास्टिक पिशवी त्याला काढून दिली त्याला लाज वाटतो तोंडाकडे बघतो बघा दुकानदार आणि इकडे प्लास्टिक पिशवी काढून दिले नाही हा माघारी पण का करत नाही मी हे त्या समस्या आपण स्वतः निर्माण करतोय याच्यामधून निर्माण होणारा मानव वन्यजीव संघर्ष मला तुमच्याशी बोलायचा आहे. आता याच्यामधून मानव वन्यजीव संघर्ष काय निर्माण झाला मी फक्त साताऱ्यातली एकच गोष्ट बोलणार आहे बघा भरपूर गोष्टी येतात साताऱ्यामध्ये नगर म्हणून शहर म्हणून खूप गोष्टी आहेत पण मला मी हळूहळू एका गोष्टीपर्यंत तुम्हाला घेऊन आलो मी यातल्या एक दोन गोष्टी सांगतो जाता जाता. आता उन्हाळा सुरू आहे तर उन्हाळ्यामध्ये काय होतं सध्या तरुणाई किंवा एकंदर सर्वच सोशल मीडियावर सगळे प्रिन्सिपल आणि गुरुज असतात म्हणजे सगळे संस्थापक असतात विद्यापीठाचे आहे ना सगळं ते गुगल बाबा शिकवते सांगते आणि इंस्टावर तुफान फटकेबाजी सर्व असते. मग हळूच एक गोष्ट येते की अरे चिमण्यांना खायला द्या चिमण्यांना पाणी ठेवायचं का ठेवायचं का ना ठेवायचं का ठेवायचं नाही ठेवायचं का ठेवायचं दोन्ही गोष्टी सांगा नाही ठेवायचं का नाही ठेवायचं ठेवायचं का नाही ठेवायचं त्याची सोय ठेवायची हा ठेवायचं चला, ठीक. पाहिजे न ठेवायचं त्याची सोय ठेवायला पाहिजे त्यांची वृद्धी व्हायला त्यांना सोय मी घर बांधताना माझं घर कादरी काकांचं घर होतं ना जुनं घर होतं त्यांचं बघा त्यांच्या घराच्या बाजूला त्यांचं जुनं घर मंगळवार आहे का नाही देवीच्या समोरचं हां त्या समोरच्या घराला ना तर चपट्या विटांचं घर होतं पूर्ण अख्खी ती चपट्या विटांची ह्याच्यापर्यंत ते मंगल कार्यालय कुठं माझं नाव नाही विसावळ कुठलं ते मंगल गुजराती माझं हां त्या मंगल कार्यालय म्हणतात मंगल कार्यालयाचा दगड सगळा मी नेऊन ह्याला टाकला बरं माझ्या घरात म्हणजे माझ्या एका ठिकाणी जागेत टाकला मी दगड का तर ते मिळणार नाही हाताने घडवलेलं करायचं आता मशीननं घडतो ना तर ती अख्खी लाईन होती ती चपट्या विटांची होती त्या चपट्या विटांची याला जंगीच्या बोळा जायला जो एक मोठी तिथे एक इमारत होती तिथं पण मोठा एखादा बिल्डिंग झाली त्या बिल्डिंगमध्ये पूर्ण वरची एक आखरी जी वॉल होती किंवा तुमच्या घराची जी वॉल होती तुमच्या घराच्या वॉलला काय वैशिष्ट्य होती सांगा तुमच्या घराची भिंत किंवा त्या जंगीच्या बोळाची भिंत तिथं काय होतं पॅरेट होल्स होती बघा मी घर बांधताना केले का पॅरेट होल एक तरी मातीच्या घराला होते होते का नाही पॅरेट होल का केलं नाही मी अख्ख्या काय प्रॉब्लेम आहे सातारा फक्त स्वतःचा स्वार्थी विचार आहे का नाही बरं ही घरं वर्षभरामध्ये वेगवेगळ्या 3 हंगामामध्ये 3 वेगवेगळ्या पक्षांकडनं वापरली जातात पहिल्यांदा हे असतात पोपट असतात दुसऱ्यांदा ब्राह्मणी महिना असते तिसऱ्यांदा साळुंकी म्हणजे रेग्युलर महिना जी असते ती वापरते त्यांच्यामध्ये एवढं सिम्पॉयसिस आहे त्यांच्यामध्ये एवढं कॉर्डिनेशन आहे त्यांच्यामध्ये एवढा सहजीवन आहे की माझी पिल्लं झाली की तू घाल तुझी झाली की तू घाल तुझी झाली की तू घाल परत पुढच्या वर्षी पोपट येतो केले का मी त्यामुळं वाईट म्हणत नाही मी त्यामुळं कधी आपल्याला काय आहे आपण माणूस असलेला फार मोठा तोरा ताठा आणि हे आहे आविर्भाव आहे मी माणूस मला जास्त करतो अक्कल शून्य काही नाही बरं का खरोखर याचं कारण होत नाही खरोखर फॅक्ट माणूस हा बुद्धिमान प्राणी डोकं मोठा आहे जास्त विचार करतो आपल्यापेक्षा बुद्धिमान प्राणी त्याला कास नाईट सफारी चालली होती बघा काहीच नाही काशी नाईट सफारीचं सगळं चाललं होतं कासला नाईट सफारी करा त्याच्यावर मी खूप दंगा केला दंगा म्हणजे नाही तुम्हाला करून द्यायचं नाईट सफारी करायची मग जे सोकट व्हाईट कलर्ड येतात अशी मस्त याच्यामध्ये उभे राहणार जीपमध्ये उभं राहणार हां आणि जीपमध्ये उभं राहून प्राण्यांवर लाईट मारायचा त्यांच्याकडे बघायचं त्यांना मग ते काय काय करतायत काय अरे यार किती साधी गोष्ट आहे हे सगळे निशाचर आहे मी त्यावेळेला काय स्टेटमेंट केलं होतं की बिबट्या एखादा कासा बिबट्या आहे त्यानं रानडे नाईट सफारीला चाललेत आणि त्याला ते तिथल्या हॅबिटेट ते डिस्टर्ब करतायत जर बिबट्या डेला किंवा नाईटलाच डेला पण थोडा नाईटलाच अवेळ आहे ना बिबट्याची वेळ कुठली तर ते आपण त्याला रात्री जाणं आपली वेळ कुठली तर त्यानं आपल्याला रात्री येणं त्यानं जर बेडरूममध्ये येऊन हाय केलं तर नमस्कार रानडे कसं काय बरं आहे का त्याची हाय करण्याची पद्धत वेगळी आहे बरोबर आहे ना अरे कशासाठी काय हां कोण आहे तुम्ही त्यांचं नाईट लाईफ आहे नाईट लाईफ कुठलं आहे विषयाचे आहेत रे 6ला दिवसभर या असल्या उन्हाच्या कडाक्यात 6 वाजेपर्यंत अंधाराची वाट वगैरे ते जीव मोठी धरून स्वतः संरक्षण हा सगळ्यात परमोच्च हे निसर्गातला ते करत ती बसलेली असतात तो उठणार ते 6ला ती बाहेर पडते गाडामध्ये पाण्याला खाण्याला त्यावेळेला तुम्ही जाऊन बॅटऱ्या म्हणून त्यांना बघणार काय प्रकार आहे हस्तक्षेप परत माणूस इथेच म्हणून कशाला खायला द्यायचं चिमणीला उडता येत नाही माणसापेक्षा जास्त पाण्याची ठिकाण तिला माहीत असतात बरं पाणी कुठे देता तुम्ही चिमणीला प्यायला ट्रीटेड वॉटर देता आहे की नाही की मस्त छान काही तिला रोग नाही बाहेर ती म्हणजे तिला सवय लागली की नाही काय होतं परावलंबी तो काय असतं काय यवतेश्वर घाटामध्ये काय केले बघा संघर्षाचं मानवी संघर्षाचं अजून एक उदाहरण काय केले यवतेश्वर घाटामध्ये तुम्हीच केलंय ना तुम्ही सातारकर आम्ही आपण केलंय काय केले यवतेश्वर घाटामध्ये बाजार मांडला त्या माकडांचा
हां आता काय करायचं? ओरडायचं वनविभागाच्या कशा नावानं? वनविभाग खायला घालतं का? कोण खायला घालतंय त्यांना? जाऊन तिथं कधी हटकले कधी कुणाला? काय रे बाबा काय करतोय म्हणून? बरं तुम्ही खायला देत नाही, तुम्ही म्हणता मी नाही खायला देत. अरे मी नाही खायला देत पण मी हटकत नाही ना. मग हटकत नाही त्याचा परिणाम काय होतो? मी खायला न देताना सुद्धा मी तिथून गेलो तर ते माझ्याकडे येतं आणि हल्ला करते ना माझ्यावर. त्याचं काय? बरोबर आहे ना? संघर्ष आहे. चिमण्यांना, पारव्यांना, कुठल्याही वन्य प्राण्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये ॲक्सिडेंट वगळता हात सुद्धा लावायचा नाही. हात सुद्धा लावायचा नाही. नैसर्गिक प्रवृत्ती, नैसर्गिक घटना. हां चिमण्यानी घरं बांधत वाटतात ना, तयार घरटीच येतात, अंदाज काढणार लोकांनी. काय काय व्यवसाय कोटी ते घरटी विकणारे लोक आहेत. पायताना हाणतो मी गावला घर कोण असलं तर घरटी विकणार. त्या बाला सुद्धा माहित नाही त्या घरट्यात कोण राहते. म्हणजे कुठली चिमणी, कुठल्या पक्षासाठी कुठलं घरटं, चिमणी कशात राहते? मी चिमणी कसलं घरटं करते? काट्या कुट्या सुतळ्या किंवा दोरा कापसाचं ना, आणि त्याला ती अशी गोल असलेली घरटी येते, तर चिमणी राहतच नाही त्यात. नाही ना, चिमणीचं ते हे नाही आहे काय, अनुकूल घरटं नाही. काय करा? खायला देऊ नका, पाणी ठेवू नका. काय करा? स्लॅबवर वर निर्मनुष्य ठिकाणी काथ्या टाका, सुतळ्या टाका, कापूस टाका. ती साधनं द्या ना तिला, हे की नाही? वाटतंय ना मदत करावी. खायला काय परावलंबित माकडं करणार त्या चिमण्या. मग ती रोज मी सुनील भोईटे एकदा मी माशी ह्याला एखाद्या चिमणीला खायला घातलं तर माझी पात्रता किंवा माझी शक्यता आहे का की हयातभर त्याच वेळेला दर दिवशी मी तिला खायला घालेन? कुणीही सांगा. कशासाठी सवय लावायची? मी 10 दिवस येणार, 10 दिवसानंतर ती म्हणाला काही रोज खायला घालते. 10 दिवस मी गावाला जाणार. तिथं 10 दिवसामध्ये असा कालखंड जातो, काही जनरेशन जातात. तिची नेक्स्ट जेन जी येते त्या नेक्स्ट जेनला काय कळतंय? म्हणजे चिमणीची पिल्लं होणार ना, चिमणीची पिल्लं येणार की चिमणी तिला इथे घेऊन येणार सुनील भोईटेच्या घरात का खायला मिळते. एक दिवस सुनील भोईटे कुठं गायब होते. सुनील भोईटेच्या वेळेला गायब होते, पिल्लं म्हणतात आता रे. पिल्लांना त्या चिमणीने शिकवलेलं नसतं शिकार कशी करायची. मानव वन्यजीव संघर्ष लक्षात ठेवायचं. या गोष्टी करायच्या नाही अजिबात. पारव्यांना खाऊ घालतोय, चिमण्यांना खाऊ घालतोय, ह्यांना बोलतो त्या माकडांना. संघर्ष आहे आपण उडावून घेतलेला. अजिबात फॉरेस्टला कुठल्या डिपार्टमेंटला कुठल्या प्राण्याला नाव ठेवायचे नाही. साताऱ्याची माकडं येतात. बहुतांश लोकांना साताऱ्याच्या माकडांचा त्रास होतोय. खायला कोण घालतंय? निम्मे लोक त्यांना खायला घालतात. निम्मे लोक त्या माकडांना खायला घालतायत. केलाय कधी कुणी विरोध? कशी येतील साताऱ्यामध्ये, सिटीमध्ये माकडे कशी त्रास देतील? हां बरोबर आहे का? पटतंय का मी काही गोष्टी बोलतोय का? काही असं वेगळ्या गोष्टी सांगतोय? हां आता यातला परमोच्च गोष्ट सांगतो की जी सातारकरांनी केलेली. ती तुम्हाला एक भीतीदायक गोष्ट सांगतो. मी आता गेली 12-18 वर्ष झाली मी मानव वन्यजीव रक्षक म्हणून साताऱ्यामध्ये काम करतोय. फॉरेस्ट डिपार्टमेंटची ऑलरेडी पोस्ट असते, त्या पोस्टवर मी गेली 12-15 वर्ष झालं काम करतोय. साताऱ्यामधलं सगळं पर्यावरणीय आणि नैसर्गिक बदलतं चित्र माझ्या सगळं समोर आहे. तुमच्या माहितीसाठी तुम्हाला एक गोष्टीची कल्पना आहे की साताऱ्यामध्ये काही लेपर्ड्स नेटिव्ह आहेत. काही लेपर्ड्स साताऱ्यामध्ये नेटिव्ह आहेत, राहते आहेत. माहिती आहेत का तुम्हाला? मी भीती दाखवत नाही आहे, धाडसानं विधान करतोय मी तुम्हाला. ते व्हिजिटर्स आहेत. या गोष्टीची कल्पना आहे का? बरं गेले दीड वर्षापूर्वी आपण याच्यात नाही बिबट्या रेस्क्यू केलं. तुम्हाला कल्पना आहे? सैनिक म्हणतात हां बिबट्या त्या दिवशी आम्हीच तो हे केला होता, रेस्क्यू केला होता. त्याच्याच महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात मी बिबट्या रेस्क्यू केला. ते माहिती आहे का तुम्हाला? जिल्हाधिकारी कार्यालयात कट्ट्यावर जीवन प्राधिकरण इथं, या जीवन प्राधिकरणाच्या इथे बिबट्या रेस्क्यू केला. मी सिटीतली गोष्ट सांगतोय. नाक्यावरचं हे आपलं घोरपड्यांचं हॉस्पिटल आहे की नाही? हे तेच ना मला शेखर घोरपडे. हां घोरपड्यांच्या हॉस्पिटलचं त्यांचा ती विठ्ठलीला कॉम्प्लेक्स ना मला वाटतं. त्याला त्याचे CCTVs तिथून ह्या पण गोष्टीला काही दिवस झाले. तिथून एक विसर एक फिमेल तिच्या कब्जला घेऊन पास झाली. मी कोळी नाक्यावरची गोष्ट सांगतोय. हां बिबट्या हा ॲडॅप्टेशनमध्ये किंवा अनुकूलनामध्ये सर्वोच्च आहे आणि तो खूप लवकर स्वतःला त्या स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेतो. त्याच्यामध्ये तो खूप वाकबगार आहे. हां गरज म्हणजे अगदीच खायला नाही मिळेल तो उंदरं खाईल पण मरणार नाही. म्हणजे वाघ आहे ना. आता गेल्या आठवड्यात कधी व्हिडिओ बघितला असेल, मला वाघ आहे कुत्रं बोलतात. हां याला आला होता व्हॉट्सअपला आला होता, सोशल मीडियावर फिरत होता. कुत्रा वाघ बिबट्या असं येतोय आणि अचानक वाघ कुत्रं वाघ पळून जातोय. बघितलं असेल गेल्या आठवड्यामध्ये व्हॉट्सअप नाही ना. आणि तो मग म्हणतो अरे मी वाघ आहे का मला घाबरवतेच आहे की नाही. तसं आहे साताऱ्यामध्ये लेपर्ड्सचा सुळसुळाट झाला आहे. साताऱ्यामध्ये गवी फिरतात माहिती आहे? साताऱ्यामध्ये गवी आता म्हादरीमध्ये ही रेग्युलर गोष्ट झालेली आहे. हां
आता गेल्या वर्षी जे आम्ही याच्यातून गवे जे आम्ही हे केले शाहूनगर कोकणपट्टीच्या अलीकडे तिथून आम्ही 6 गवे हे ह्या बऱ्याचशा गोष्टी तर आम्ही सातारकरांना कळून पण देत नाही. ज्यावेळेला आमचे रेस्क्यू ऑपरेशन ज्यावेळेला सुरू असतात तर बहुतांश वेळेला सातारा झोपलेला असतो. म्हणजे सगळ्याच अर्थात दिवसा असला तरी सातारा झोपलेलं असतं. माहीत पण नसतं काय चाललंय. इतकी सफाईदार पण का तर रेस्क्यू ची ही जी काही हे असते म्हणजे कार्यप्रणाली असते ही अत्यंत शांतपणे आणि त्या जनावराला प्राण्याला कुठलीही इजा न होता ते न उधळता किंवा ते कुठल्याही पद्धतीनं हिंसक किंवा आक्रमक न होता ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. आणि आम्ही खूप शिस्तपणे आणि सफाईदारपणे आजपर्यंत ह्या गोष्टी करत आलोय. परंतु येणाऱ्या काळामध्ये ह्या गोष्टींचा त्रास सातारकरांना भोगावा लागणार आहे. ॲज अ सिनियर सिटीजन्स मी तुम्हाला या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न का करतोय तर तुम्ही तुमच्या घरामध्ये एखाद्या गोष्टी कदाचित गोष्टी सांगू शकाल. बिबटा किंवा हे जे लेपर्ड साताऱ्यामध्ये आहेत साताऱ्याच्या बाजूने आहेत. शाहूनगरमध्ये कोणी ऐकलं शाहूनगरमध्ये तर दररोज लेपर्ड दिसतात. दररोज त्या किल्ल्याच्या वरचा गोळीबार मैदानावर तो जो परिसर आहे तिकडे तर त्यांचा काही प्रॉपर वावर आहे. शाहूपुरीमध्ये खूप त्यांचा वावर आहे. ह्याची कारणं काय असते म्हणजे वाघाची नदी साताऱ्यामध्ये वाघ पाणी प्यायला होता इतिहास झाला हो. वाघ तो पट्टीवाला होता ही टिपकीवाला आहे. वाघात आणि बिबट्यात फरक आहे. वाघ होता त्यावेळेला इथे वाघच होते नाही की नाही. आता नाही वाघ नाही आता टिपकीवाला आहे. बिबट्या लेपर्ड्समध्ये आणि टायगर्समध्ये फरक आहे. कुत्री खायला मिळतात. हां कुत्री खायला मिळतात. अच्छा चलो हे अगदी सही करेक्ट. कुत्री खायला मिळतात. कुत्री कशामुळे वाटते कुत्री कशामुळे वाटली चायनीज कसं खातील. साताऱ्यामध्ये स्ट्रे डॉग्स किंवा स्ट्रे कॅट्स कशामुळे वाटले लोक खायला पाळीव आहेत. पाळीव कुत्री पाळीव आहेत. पाळीव आहे ओके. बरोबर आहे की आठवण करून दिली मी पण आहे. आवाज कंटाळा नाही ना. कंटाळा नाही ना खरोखर इंटरेस्टिंग आहे. इंटरेस्टिंग आहे. का कुत्री वाढली साताऱ्यात रस्त्यावर टाकतो अजून जरा आपण अजून जवळ चालतो. हॉटेलचं जे बाहेर पडतं टाकलेलं जातं त्याच्यामुळे जास्त होतात. तुम्ही बघितलं का ही गोष्ट लक्षात घेतली का तुम्ही. मी प्रत्येक वेळेला मी म्हणजे तुम्ही बोलतो समोर बोलतोय मी एकदाही म्हणत नाही आहे की मी रस्त्यावर नाही. मी एकदाही म्हणत नाही आहे की मी कुत्री पाळीव कुत्र्यांना खायला घालतो मुखात कुत्र्यांना खायला घालतो. मी त्यांना अशा पद्धतीने चायनीज खायला घालतो. मी माझा सगळा घरातला अन्न कचरा खाद्य कचरा हा उघड्यावर टाकतोय. हे मी का मान्य करत नाही. काय का मान्य करत नाही मी की मी साताऱ्याचा सगळा कचरा ना साताऱ्यामध्ये एक व्यक्ती मला दाखवायची की साताऱ्यामध्ये ती नगरपालिकेला जाऊन सांगते का नगरपालिकेच्या गाडीला सांगते अरे बेट्या सुका कचरा वेगळा आणि ओला कचरा वेगळा. ते सकाळी ओरडत येते सुंदर सातारा आणि सुंदर सातारा सगळे एकत्र. बरोबर आहे ना की नाही. टाकतोय आपण सुका कचरा ओला कचरा किंवा पिठाचा कचरा वेगळा करतोय आपण त्याची काय विल्हेवाट केले पाहिजे त्या गोष्टींवर काम. कशामुळे कुत्री वाढली आयतं खायला मिळते. ज्या वेळेला प्रजनन दर किंवा प्रजनन सक्षमता खूप चांगली विकसित होते आणि प्रजनन दर खूप चांगला कधी वाढतो ज्या वेळेला सुकाळ असतो. बरोबर आहे ना. ज्या वेळेला सुकाळ आणि सुधी नाही त्यावेळेला ही प्रजनन क्षमता वाढते किंवा प्रजननची काउंट वाढतोय कुत्र्याने जास्ती होणार. बरोबर आहे ना. मी बोलतोय त्यामध्ये तथ्य आहे. जर खायला प्यायला व्यवस्थित सुख नाही होत कुणी त्रास द्यायला काय नाहीये. आईश की साथ पडे रो खायला येते सगळं कुत्री हो म्हणून वाटणार ना. बरोबर आहे ना. साताऱ्यामध्ये स्ट्रे डॉग्सची खूप मोठी समस्या निर्माण झाली. हां सगळ्या शहरांमध्ये स्ट्रे डॉगची समस्या आहे. साताऱ्यामध्ये सातारा हा दऱ्याखोऱ्यांचा हे आहे शहर आहे. त्यामुळं तुम्हाला इथं लेपर्डसाठी खूप इझी ॲक्सेस आहे. लेपर्ड्स आलेले कळत नाहीत साताऱ्यामध्ये. लेपर्ड तुम्हाला मी पटणार नाही तुम्हाला मी कुठं तुम्हाला साताऱ्यात लेपर्ड दाखवेन. आलेला गेलेला कळत नाही तर त्या समोर चाललेला असतो मागून लेपर्ड पास झालेला असतो. फक्त काय झालेलं आहे की अजूनही त्याला तो माणसाच्या नादाला लागणार नाही. त्याला माणूस ते खूप चांगलं ओळखतो. लई हुशार आहे खूप शातीर आहे. म्हणजे अक्षरशः गल्लीतली कुत्री बघून ठेवलेली असतात. हां उद्या ते परवा ते नंबर लावलेला असतं म्हणजे येत असतं असे सगळ्याचे काउंट ठेवलेले असतात. परवा तुला बघतो असं सगळं काउंट केलेलं असतंय. हे कशामुळं झालंय कशामुळे मला काय सांगायचं आहे. ह्या जर गोष्टी जर उद्या जर आटोक्यात आल्या नाहीत
ह्या लेपर्ड्सना आम्ही लेपर्ड्स ऑफ सिव्हिल सोसायटी, हे कुठले लेपर्ड्स आहेत? लेपर्ड्स ऑफ सिव्हिल सोसायटी. सैनिक स्कूलमधल्या बिबट्यानं एकदाही जंगल बघितलेलं नाही. त्याचा जन्म सैनिक स्कूलच्या त्या ह्याच्यात झालाय. कशात? ते इलेक्ट्रॉनिक क्लास आहे का नाही त्याच्यात. ते जर बाहेर गेलं, जंगलात सोडलं, काय म्हणतात लोक, अरे उचलून त्याला जंगलात सोडा. जंगलात कुठला त्याचा जन्म इथं झालाय. जे साताऱ्यामध्ये बिबटे, ते साताऱ्यातल्या सगळ्या बहुतांशी बिबट्यांचा जन्म हा साताऱ्याच्या बाजूच्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये झालाय. एवढं डम्पिंग ग्राउंड आहे, डम्पिंग ग्राउंडवर भरपूर खायला मिळतं. अख्ख्या तुम्ही जर साताऱ्यातले जे काय ओढे, त्यासाठी ओढ्यांचं असते तुमच्या लक्षात आलं का? ओढे साताऱ्यामध्ये सगळे मुजले जे आहेत ते बंदिस्त केले. त्या बंदिस्त ओढ्यांमध्ये आता ह्यांचे आदिवासी आहेत साताऱ्यात. गेल्या काही दिवसांमध्ये 2-3 महिन्यांपूर्वी शनिवारच्या तासाची तुम्ही गोष्ट ऐकली असेल. शनिवार आम्ही तरस पकडून होते आले तर काय कारण शनिवारच्या ओढ्यात आम्ही 4-5 दिवस तरस पकडून. तरस कुठं खाली? शनिवार कुठक्या तळाजवळ तरस. हे कशामुळे व्हायला लागले? हा काय आहे? हा मानव वन्यजीव संघर्ष आहे. हा सगळा संघर्ष आपण आमंत्रित करतो आहोत. आणि ह्या आमंत्रित करण्यामागे काय आहे कारण? तर आपलं आचरण ठीक नाही, आपलं निसर्ग पर्यावरण अनुकूल आपलं आचरण नाही आहे. ह्या गोष्टींसाठी ना की मी फक्त एकटा सजग होऊन करणं गरजेचं आहे. म्हणजे मी ज्या वेळेला मी ह्या गोष्टी सगळ्या सांगतो ते यातल्या मी किती गोष्टी करतो, तर अभिमानाने मी सांगेन की मी सगळ्यांपेक्षा जास्त गोष्टी पाळतो. मी ह्या जास्त गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो की जितकं कमीत कमी हानी होईल आणि कमीत कमी हे प्रेशर क्रिएट होईल तितक्या काही गोष्टी कमी करण्याचा प्रयत्न करतो. मला आपणाला ही विनंती आहे की मी ज्या ह्या गोष्टी करतो, उघड्यावर कुकुडा कचरा नाही टाकला पाहिजे. ज्या वेळेला एखादी ही कुत्री आहे, स्ट्रे डॉग्स आहे, त्या स्ट्रे डॉग्सचं नसबंदी म्हणजे त्या मेलची नसबंदी करण्याचे हे प्रावधान आहे. गेले का कुणी नगरपालिकेत कधी की याची नसबंदी का करत नाही? साधी गोष्ट बघा, वाईट भयंकर म्हणजे त्या दिवशी तर मी अक्षरशः म्हणजे त्या दिवशी खूप रडलो मी. 4 भिंतीला एका 13 वर्षाच्या मुलीवर 8-10 कुत्र्यांनी हल्ला केला. माहिती आहे? कल्पना आहे? भयंकर गोष्ट सांगू. त्या मुलीला काहीच प्रतिकार करता आला नाही किंवा लवकर कळलं नाही. काय कारण असतील? तेव्हा मुलगी मूक बदली होती ना. राग येणार की नाही? अशी मस्तकाची शीर हलते. काय करायचं? ते प्रशासन आहे, प्रशासनाला कोण हे करणार? तुम्ही करदाते आहात, तुम्ही पैसे भरताय. शासनाचा 1 रुपया तुम्ही कर स्वरूपात भरताय. ह्या तुम्ही शासनाकडून सुविधा मिळण्यासाठी नगर प्रशासनाकडून तुम्ही हकदार नाही या गोष्टींचे. मी तुम्हाला उद्युक्त करतोय का? ह्या गोष्टी करायला नकोत का? साताऱ्यात स्ट्रेगर्स कमी नकोच व्हायला. काही कोणीतरी प्राणीमित्र उठतोय, अरे ते ह्यांना हे करू नका, अरे हे करू नका, काय येऊन थांब ना तिथं. गाडीच्या मागं कुत्र लागल्यावर काय अवस्था होती ती कळतं नाही का नाही? बरोबर आहे ना? बोलायला सवा मारायला लई मोठे मोठे हे वाटतात हो की अरे भूतदया. अरे कुठली भूतदया? जीव जायची वेळ ती त्याचं काय? किती ऍक्सिडेंट झाले साताऱ्यामध्ये कुत्र्यांना? तुमच्या आजूबाजूच्या कापूमध्ये विचारा, कुत्रे मागवून किंवा कुत्र्या देऊन किती ऍक्सिडेंट झाले? प्रेशर आहे की नाही? पर्यावरणीय मुद्दा आहे, ताण आहे, तणाव आहे. बरं, ह्याला तुम्हाला करण्यासाठी दुसऱ्या उपाययोजना नाही आहेत का? आहेत ना उपाययोजना. त्या का अंमलबजावणीसाठी आपण प्रयत्न करत नाही? मलाही तुम्हाला सांगायचं आहे की ज्या वेळेला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या उद्योगांमध्ये किंवा वेगवेगळ्या प्रांतामध्ये तुम्ही काम करत आहात, तुम्ही ज्या वेळेला ह्या गोष्टी, मी एक मीडिएटर, दूत किंवा मी एक संभाषक म्हणून तुमच्याशी बोलतोय की आज मी जे तुमच्यासमोर बोललो, कदाचित तुम्ही अरे नाही रे तो एक वेडा माणूस आला होता, त्याला काय कळत नव्हतं, त्यानं असं सांगितलं काहीतरी आहे बरं, बघ जरा बरं काय. अजून एक माणूस आहे, तो दुसऱ्या माणसाला सांगितला रे तो हे करेल. माझा आजचा जो प्रयत्न आहे तो आहे. मी तुम्हाला याच्यावर मानवनिसं अजूनही खूप काही मोठी उदाहरणं दिली असतात. मला ज्यावेळेस सगळं बंद पडलं त्यावेळेस म्हणजे नाही, आपण फक्त साताराच सांगावं. साताऱ्याच्या जवळच आपलीच काय अवस्था आहे बघूया, पाहिजे नंतर बघूया. का अंगण स्वच्छ पाहिजे. अंगण स्वच्छ असेल, परसबाग स्वच्छ असेल तर मग कुंडळायला खेळायला मजा येते. आणि आपल्याकडे कचरा आहे, आपल्याकडे प्रॉब्लेम आहेत, तर हे प्रॉब्लेम दूर करण्यासाठी प्रयत्न करूया. साताऱ्यामध्ये भविष्यकाळामध्ये हा वन्यजीव संघर्ष खूप वाढण्याची शक्यता आहे. अजूनही काही वाईल्डलाईफ आम्हाला सातारच्या आजूबाजूला त्रास देताना हे होतं आहे. चिमण्यांच्या बाबतीत सांगितलं, ज्यावेळेला कधी घर बांधाल, घर बांधताना फक्त माझा विचार करू नका. चिमणीचा विचार करा, कावळ्याचा विचार करा, मैनेचा विचार करा, पोपटाचा विचार करा. एक वेळ यासाठी घ्या, एक पॅराटोट यासाठी ठेवा. पॅराटोटची डिझाईन साताऱ्यामध्ये खूप काही छान छान लोक ह्यातले जाणकार आर्किटेक्ट्स आहेत की ज्यांना पॅराटोटबद्दल कसं असावं, काय कशाला कुणाला अगदी तुम्हाला असं वाटतं विचारू कशाला रे एवढ्यासाठी. एखादं जुनं घरच बघा ना, त्यानं काय केलंय. रिसर असं एक आत इकडे असते, दोन्हीला 2 कप्पे असतात आणि आत 2 रिसर 2 दाल असतात. त्याची मापं बघा काय त्या लोकांनी सगळं आपला सगळं प्रकार केला आहे. नाही, त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. असं होतं की बऱ्याच वेळेला स्वच्छतेचे खूप मोठे पाईक असले असा आवाज तो आपल्याला.
मी ज्यावेळेला ते पॅरेंट करतो त्यावेळेला मला ड्रॉइंग दिलेला असतो ना की कसं कोट बेदर दिलेले असतात म्हणून ती चिमणी बसली की ती शिकी दिली की त्या भिंतीवर ओढणार आहे का नाही आणि स्वतःचा कचरा उघड्यावर टाकणार अरे म्हणजे हे विरोधाभास आहे आपल्या व्यक्तिमत्वाचा विरोधाभास आहे. काय करा त्या जिथं पॅरेंटला तिथं भिंतीला सुरू होते त्याच्यापासून एक वीट बाहेर काढा. कुठली जुनी पॅरेंट बघा एक वीट बाहेर असते का त्या विटेवर बसून ती शिशू करते खाली ती भिंतीवर पडत नाही बाजूला पडते खाली. अशा गोष्टी खूप छोट्या छोट्या गोष्टीचे बदल तुम्हाला करता येतील. तुम्ही कधी घर बांधत असेल तर स्वतःसाठी घर बांधलं तिथं असताना तुमच्या घर बांधण्याच्या जागेमध्ये असताना तिथं कोण कोण आधी राहत होतं त्यांचा विचार करा. उत्तरदायित्व कृतज्ञता एक गोष्ट करा तुमच्यासाठी फक्त 10 सगळ्या नका करू एक करा एक. ठीक आहे थांबूया थँक्यू.